मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 19 मले बाजाराला जायाचं बाई या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात? उत्तर, बाजारात वस्तू खरेदी केल्यावर त्या प्लास्टिकची पिशव्यामधून घरी आणाव्या लागतात। वस्तू डब्यात ओतल्यावर प्लास्टिकच्या पिशव्या फेकून द्याव्या लागतात आणि त्या फेकलेल्या पिशव्या गटारामध्ये अडकून नाल्या तुडुंब भरतात, म्हणून बाजाराला जायचे नाही असे बाई म्हणतात। कॅरी बॅग इतरत्र फेकून दिल्याने काय घडते? उत्तर, कॅरी बॅग इतरत्र फेकून दिल्याने त्या फेकलेल्या पिशव्या गटारामध्ये अडकून नाल्या तुडुंब भरतात, जनावरे त्या पिशव्या चारा म्हणून खातात आणि मृत्युमुखी पडतात। बाईच्या हरणीचे मरण का ओढवले? उत्तर, बाईची हरीण नाव असलेली म्हैस होती। तिने चारा समजून प्लास्टिकच्या पिशव्या चघळल्या, त्या पोटात गेल्या, म्हणून बाईच्या हरणीचे मरण ओढवले। प्रश्न दुसरा, असे का घडले? काळी माय ओसाड झाली। उत्तर, नांगरलेल्या जमिनीमध्ये प्लास्टिकची जाळी अडकते, शेतात पीक येईनासे होते, म्हणून काळी माय ओसाड झाली। सरकारने आदेश काढून संदेश दिला। उत्तर, प्लास्टिकच्या कॅरी बॅगमुळे जनावरांचे मरण ओढवते, शिवाय सजीवांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो, म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला। समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले। उत्तर, समुद्रातील जलचरांना पाण्यात फेकलेल्या प्लास्टिकचा विळखा बसल्याने समुद्र किनाऱ्यावर जलचर मरून पडले। बाई बाजाराला जायला तयार झाल्या। उत्तर, प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही, त्याऐवजी कापडाची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची काळजी घ्यायचे प्रतिज्ञापूर्वक ठरवले, म्हणून बाई बाजाराला जायला तयार झाल्या। प्रश्न तिसरा, कोण कोणास व का म्हणाले? सांग रे बाबा सांग, मले आठवत नाही, पेपरात आलंय तरी काय? उत्तर, असे तिसरा पहिल्याला म्हणाला, कारण सरकारने प्लास्टिक नका वापरू असा संदेश बातमीतून दिला। हे पहिल्याने सांगितले, त्यावर तिसऱ्या व्यक्तीने हे वाक्य उच्चारले।
प्लास्टिकची जाळी वरती आली. उत्तर, असे बाई तिसऱ्याला म्हणाली, कारण तिसऱ्याने काळी माय ओसाड कशी होते हे बाईला विचारले. तेव्हा बाई तिसऱ्या व्यक्तीला असे म्हणाली. प्रश्न 4, कोणकोणत्या प्लास्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा. उत्तर, संपलेल्या तेलाच्या डब्याला कापून त्याचा झाड लावण्याची कुंडी म्हणून वापर करता येईल. प्लास्टिकच्या जाड पिशव्या धुवून पुन्हा पुन्हा वापराव्यात. प्लास्टिकचे तुटलेले घमेल्यात माती भरून शोभेची झाडे लावणे. मुलांनो, या स्वाध्यायाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.